हॅलो एव्हरीवन, चला आज आपण चॅप्टर नंबर 1 शिकणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. काय आहे चॅप्टरचं नाव? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. चला बघा, डायरेक्टली आपण लिनियर इक्वेशनमधला बेसिक पाहिलेला आहे. आपण आता प्रॅक्टिस सेट स्टार्ट करणार आहोत. बघा प्रॅक्टिस सेटमध्ये काय शिकणार आहोत? फर्स्ट प्रॉब्लेम. बघा फर्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिला आहे, कंप्लीट करा ॲक्टिव्हिटी. पण हे आपण डायरेक्टली सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करू. सायमल्टेनियस इक्वेशन कशाला म्हणतात मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. चला बघा, सिम्पल आहे. सायमल्टेनियस म्हणजे ॲट अ टाईम सॉल्व्ह करणे. तर बघा सिम्पल पहिलं काय करायचं, लिहायचं सोल्युशन. बघा सोल्युशनमध्ये काय येणार आहे, सोल्युशनमध्ये ॲज इट इज लिहून टाका 5x + 3y = 9. इक्वेशन 1 काय केलं इकडे लक्ष द्या. पहिले याला पहिलं इक्वेशन, दुसऱ्याला दुसरं इक्वेशन. 2x + 3y = 12 याला इक्वेशन 2 ना. चला काही डाऊट आहे काय? बोला लवकर. पहिल्याला पहिलं इक्वेशन, दुसऱ्याला दुसरं इक्वेशन. सोपी येणार आहे. अरे वा, बोला लवकर. बरं, आणि नंतरची स्टेप काय करायची आहे तुम्हाला? याची व्हेरिएबल चेक करायचे सेम आहेत काय. मला 3y सेम दिसू राहिलं. चला ठीक आहे. कोणचेही सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये एक आपल्याला व्हेरिएबल सेम करायचं आहे आणि x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. चला सेम आहे तर काही करायची आवश्यकता नाही. आणि अपोजिट साईन आहे ना व्हेरिएबलची, तर डायरेक्ट काय करा, ॲडिशन करा. काय करसा? ॲडिंग. हां लिहितो मी, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. चला 1 and 2 ॲडिशन करा. इक्वेशन 1 काय बनते बघा, 5x + 3y = 9. इक्वेशन 2 काय आहे, 2x - 3y = 12. चला सिम्पलमध्ये ॲडिशन करू राहिलो आपण. बघा 5 + 2 काय होतात, 7x. चला वाव. बघा हे 3y कॅन्सल = बघा 9 + 12 हे होणार आहे 21. आणि x = 21 हे 7 डिवायडेशनला येणार आहे तिकडे. आणि काय होणार आहे, 7 1 7 3 जा x = 3. चला कोणाला समजलं नाही? चला बोला लवकर. आता हे व्हॅल्यू काय करा, कशाची, यक्सची व्हॅल्यू एक तर इक्वेशन 1मध्ये पुट करा, एक तर 2मध्ये. कशातही केले तर व्हॅल्यू येते. चला 2मध्ये करा, 1मध्ये करा. सिम्पल पाहिजे कोणतं? मला सिम्पल 1 दिसू राहिलं. चला मी 1मध्ये करतो. तुम्हाला होमवर्क राहणार आहे 2मध्ये, तुम्ही घरी करून पहा. चला काय आहे, सबस्टिट्यूटिंग. बघा काय केलं, सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू कशाची रे, बोल रे लवकर. x = 3 कोणत्या इक्वेशनमध्ये टाकणार, इन इक्वेशन. चला 1मध्ये टाकलं. इक्वेशन 1 बघा काय आहे, 1 दिलेलं आहे 5x + 3y = 9. चला एक्सच्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 5 × 3 + 3y × 9. बघा 5 × 3 किती होणार आहे, 15 + 3y ॲज इट इज = 9. 15 प्लस आहे मायनस लाना. बघा आता इथं काय राहणार आहे, 3y = 9 प्लसचे इकडे आल्यानंतर -15 आणि 3y = एक लक्ष द्या, नेहमी इकडे काय म्हणत आहे, जर कधी 9मधून 15 जात नसेल तर 15मधून 9 काढा. अरे छोट्या नंबरमधून मोठा नंबर जात नसेल तर काय करायचं, 15मधून म्हणजे मोठ्या नंबरमधून छोटा नंबर काढायचा. 15मधून 9 गेले, 6 राहतात, मोठ्या नंबरचे साईन मायनस. आणि सो देअरफॉर बघा लक्ष द्या, 3 आता हे 3 मल्टिप्लायच्या डिवायडेशनला y = -6/3 आणि yची व्हॅल्यू काय म्हणणार, 3 1 जा 3 2 जा -2. बघा आपण दोन्ही व्हॅल्यू काढल्या, 3च्या म्हणत आहे x आणि yच्या व्हॅल्यू काढल्या. लिहून टाका x आणि y. हे जे मिळालं आपल्याला सोल्युशन मिळालं, पहिलं काय आहे 3 आणि दुसरं काय आहे -2. हे काय सोल्युशन आहेत, काय सोल्युशन ऑफ कशाचे, सायमल्टेनियसचे. तर लिहून टाकजा सायमल्टेनियस इक्वेशन. चला वाव, दॅट्स गुड. समजलं तुम्हाला? यासारखं सिम्पल क्वेश्चन आहे, एकदम इझी आहे. पहिल्या प्रॅक्टिस सेटमधला, याच्याहून तर इझी काहीच नाही आहे. बघा आता सेकंड करूया, सेम याच्यासारखं आहे. बघा सेकंड काय म्हटलेलं आहे तुम्हाला, दिलेलं इक्वेशन काय दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियसने सॉल्व करायचं, त्याच्या आधी केलं आपण सेम तसंच आहे. बघा इक्वेशन लिहितो मी फर्स्ट, क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट. 3a + 5b = 26 आणि दुसरं दिलेलं आहे a + 5b = 22. बघा आता याला सॉल्व करायची पद्धत, पहिलं सोल्युशन लिहून टाकायचं. काय लिहून टाकायचं नाव, सोल्युशन. बघा आता काय करायचं, सोल्युशनमध्ये 3a + 5b = 26 इक्वेशन नंबर 1 टेस्ट केलं. आता लगू याच्या आधी टेस्ट केलं आपण. आताही चला याला इक्वेशन 2 नाव द्या, a + 5b = 22 इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि 2. चला काही डाऊट आहे, काहीच डाऊट नाही. चला आता काय करा, इक्वेशन 1 आणि 2ला सॉल्व करा. आणि बघा व्हेरिएबल सेम आहे काय, 5b सेम आहे. चला आता काय करा, आणि सेम साईन आहे, सबट्रॅक्टिंग करा. काय करा, सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्टिंग
सबट्रॅक्टिंग इक्वेशन कोणचं मोठं आहे? हां 1 सबट्रॅक्टिंग 2 करू राहिलो फ्रॉम कशामधून आपण 1मधून. ठीक आहे. हां बघा 3a + 5b = 26. त्यानंतर दुसरं इक्वेशन लिहितो मी. बघा दुसरं इक्वेशन काय दिलेलं आहे आपल्याला? a + 5b = 22. आणि आता सबट्रॅक्टिंग द साईन चेंज करा. प्लसची मायनस प्लसची मायनस प्लसची मायनस साईन चेंज करता यायला पाहिजे. फक्त अपोजिट साईन इथं जे साईन असेल त्याच्या अपोजिट करा. सबट्रॅक्ट करा. प्लस होती मायनस प्लस होती मायनस प्लस होती मायनस मायनस असते तर प्लस केलं असतं. ठीक आहे ना. हां बघा आता 3मधून 1 काही नसते म्हणजे 1 असते. 3मधून 1a गेला काय राहिलं? 2a. हे दोन्ही कट झाले. इथं काय राहिलं? 4. आणि a = 4 हे येणार आहे डिवायडेशनला आणि a = मिळणार आहे 2. अरे आलं काय लक्षात? बोला रे लवकर. चला ठीक आहे. आता हे कशात पुट करा? इक्वेशन 1 किंवा 2मध्ये सबस्टिट्यूट. हां तेच करतो. सबस्टिट्यूटिंग बघा सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू बघा कशाची आहे? कशाची आहे? a = 2 इन इक्वेशन 1मध्ये टाका. चला ठीक आहे. इक्वेशन 1 किंवा 2मध्ये टाका. 2 छोटा आहे तर तुम्हाला जे वाटेल ते टाका. आहे ते होमवर्क तुम्हाला 2 वाला. सॉरी 2 मी करतो 1 तुम्हाला होमवर्क. तरी सेम व्हॅल्यू येते. बघा काय आहे? फक्त a + 5b = 22. एच्या ठिकाणी aची व्हॅल्यू 2 + 5b = 22. बघा आहे = साईन आहे. हे 2 प्लसचे इकडे मायनस तर बघा 5b = 22 - 2 आणि 5b = 22मधून 2 गेले तर राहिले 20 आणि b = 20. सो देअरफॉर हे प्लसचे इकडे सॉरी मल्टिप्लायचे डिवायडेशनला तर काय येणार आहे? 5 1 जा 5 4 जा तर बीची व्हॅल्यू किती आली आपल्याजवळ? 4. चला हेच व्हॅल्यू पाहिजे होत्या. चला बघा काय मिळालं? a and bच्या व्हॅल्यू सोल्युशन मिळाले आपल्याला 2 आणि 4. काय आहे ते? सोल्युशन आहेत. काय आहेत? सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशनचे. चला 2 गणितं समजले काय? बाकीचे आपण उद्याला पाहू. चला ठीक आहे.